हॅलो बाळांनो, आज आपण या लेक्चरमध्ये माहिती जाणून घेणार आहोत कंपाऊंड वर्सेस मिक्सचर. खूप सिंपल भाषेमध्ये या दोघांमधला डिफरन्स जाणून घेणार आहोत. आता बघूयात व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन द कंपाऊंड्स अँड मिक्सचर और कंपाऊंड वर्सेस मिक्सचर. तर व्हॉट इज अ कंपाऊंड पहिले समजून घेऊयात. व्हॉट इज अ कंपाऊंड? यस, व्हॉट इज अ कंपाऊंड? A compound is a pure substances made up of two or more elements chemically combined in a fixed ratio. का बोले सर कि कंपाउंड क्या बनणार आहे? कॉम्बिनेशन ऑफ द टू आर मोर ॲटम्स इन अ फिक्स रेशो. थोडक्यामध्ये की दोन किंवा दोनपेक्षा जास्त एलिमेंट किंवा दोनपेक्षा जास्त ॲटम जर एका फिक्स रेशोमध्ये जर कंबाईन होत असेल, काय बनवणार आहे? कंपाऊंड बनवणार आहे. समजतंय का बाळा? काय बनवणार आहे? कंपाऊंड बनवणार आहे इन अ फिक्स रेशो. जर एक्झाम्पल केलं आपण वॉटरला, तर दोन हायड्रोजनचे ॲटम आणि एक काय ऑक्सिजनचा ॲटम काय बनणार आहे? कंपाऊंड बनवणार आहे. कंपाऊंड दॅट इज अ वॉटर इज एक्झाम्पल ऑफ द कंपाऊंड. जरा बेसिकली बघितलं आपण व्हॉट इज व्हॉट इज द की पॉइंट्स ऑफ द कंपाऊंड्स. तर बेसिक डिफरन्स आहे केमिकली कंबाईन. काय होत आहे की केमिकली एकत्र येतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंबाईन झाले केमिकली, त्यांनी वॉटर बनवलं. कॅन नॉट बी सेपरेटेड बाय फिजिकली. ते फिजिकली डिफरंट किंवा फिजिकली आपण काय सेपरेट करू शकतो का? नाही आहे. हॅज अ फिक्स कंपोजिशन. त्याच्यामध्ये का फिक्स कंपोजिशन आहे का? हायड्रोजनचे दोन, जर मी हायड्रोजनचे तीन ॲटम घेतले तर जमणार का वॉटर? नाही आहे. हॅज अ फिक्स कंपोजिशन. प्रॉपर्टीज डिफरंट फ्रॉम द एलिमेंट्स. त्यांच्या ज्या का प्रॉपर्टीज त्या का डिफरंट आहे का एलिमेंटपासून? यस, 100%. कारण की कंपाऊंडची प्रॉपर्टीज आणि हायड्रोजनची प्रॉपर्टीज डिफरंट आहे. कंबाईन होण्यानंतरची प्रॉपर्टीज आणि का कंबाईन होण्या अगोदरची प्रॉपर्टीज काय डिफरंट आहे. जर जे काही विद्यार्थी आहे त्यांना नसन सांभाळलं, त्यांसाठी आपण सांगू शकतो एखादं कपल्स आहे. कपल एक की जे काय पूर्णपणे जीवनाभरचे वादे रस्मे जे काय असेल त्या गोष्टी सगळ्या काय एक दुसऱ्याला काय म्हणजे कमिटमेंट करता है कि नहीं जिंदगी में मैं तुम्हारे सातो जन्म साथ रहूंगी. म्हणजे काय पूर्णपणे की लग्न समाज मी लग्नासाठी तुझ्यासाठी काय होकार देईल असं जे काही कपल्स आहे पूर्णपणे नितांत प्रेम करणार एकमेकावरती, दॅट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. काय बोले सर? ते कधी सेपरेट होणार नाहीये. दॅट इज कॉल्ड ॲज अ कंपाऊंड. पण व्हॉट इज अ मिक्सचर? मिक्सचर जर आपण बघितलं तर व्हॉट इज अ मिक्सचर? बेसिक कन्सेप्ट आहे मिक्सचर. मिक्सचर इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू आर मोर सबस्टान्सेस फिजिकली मिक्स, नॉट केमिकली. काय बोलले सर की मिक्सचर काय असतंय की फिजिकली दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टान्सेस जर एकत्र आले तर काय बनणार आहे? मिक्सचर बनणार आहे. तुम्हाला माहिती आहे. आणि एक्झाम्पल काय? सॉल्ट वॉटर. सॉल्ट प्लस वॉटर. काय घेतला? ग्लास घेतला. ग्लासामध्ये काय टाकलं? नमक टाकलं, मीठ टाकलं. ग्लासामध्ये ऑलरेडी वॉटर आहे, त्याच्यामध्ये नमक टाकलं, दॅट इज कॉल्ड ॲज अ मिक्सचर. आपण जर बघितलं तर व्हॉट इज द की पॉइंट्स ऑफ द मिक्सचर, तर आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये कंपाऊंडमध्ये बघितलं होतं केमिकली कंबाईन. इथं काय असणार आहे? फिजिकली कंबाईन. इथं काय होणार? फिजिकली कंबाईन होणार दोघं पण. कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. ह्या दोघांना आपण काय सेपरेट करू शकतो. कुठल्या मेथडने? फिजिकल मेथडने. व्हेरिएबल कंपोजिशन. याच्यामध्ये काय कंपोजिशन एकसारखे असणार का डिफरंट असणार? डिफरंट असणार. आणि सबस्टान्सेस रिटेन देअर इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टीज. सबस्टान्स काय त्यांच्या ज्या काही मेन प्रॉपर्टीज आहेत त्या काय गेन करू शकतात का? 100% गेन करू शकतात. हा बेसिक डिफरन्स आहे बाळा दोघांमधला, कंपाऊंड आणि मिक्सचर मधला. तर याच्यामध्ये काय टाइप्स ऑफ द मिक्सचर आहे का? यस, 100% मिक्सचरचे टाइप्स आहे. चला बघूयात. पहिला टाइप्स आहे होमोजेनियस मिक्सचर, दॅट इज अ युनिफॉर्म कंपोजिशन्स. याच्यामध्ये काय होमो मतलब काय सेम, होमो मतलब काय सेम एकाच प्रकारचं मिक्सचर असणार त्याला आपण काय म्हणणार आहे? होमोजिनियस मिक्सचर और युनिफॉर्म कंपोजिशन. ज्याच्यामध्ये शुगर इन वॉटर. शुगर कशामध्ये घेतली? पाण्यामध्ये घेतली. एकाच प्रकारचं मिक्सचर आहे का? यस. सेकंड टाइपचं मिक्सचर आहे दॅट इज अ हेट्रोजेनियस मिक्सचर, दॅट इज अ नॉन युनिफॉर्म मिक्सचर कंपोजिशन, दॅट इज अ सँड अँड आयरन फिलिंग्स. जर आपण वाळू पाण्यामध्ये घेतले किंवा आयरन फिलिंग जर पाण्यामध्ये घेतले तर काय डिफरंट मिक्सचर होणार का? 100% मिक्सचर होणार आहे. पण या भाषेमध्ये मुलांना कळत नाही. मला सर डोकं दुखत आहे, मला समजत नाही. मग ठीक आहे, टेन्शन घ्यायचं का नाहीये. एकदम सिंपल भाषेमध्ये जर आपण याला बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की आता समजून घ्या मिक्सचर कपल आहे आणि कपल काय एकमेकाला वादे म्हणजे एकमेकाला काय एकमेकासोबत राहतात आहे, फिजिकली कंबाईन होतात आहे. पण केमिकली कंबाईन होतात का? नाहीये. काही वादे करणार का एकमेकाला की मी सातो जन्म साथ रहेंगे, ऐसा कुछ आहे का? नाहीये. सातो जन्म साथ राहणार का? नाहीये. काय दुसरा जर त्याच्यापेक्षा बेटर मिळाला तर त्याला सोडून देणार, दुसऱ्यासोबत जाणार. समजतंय का?
लग्नापर्यंत सात असणार का? नाहीये. म्हणजे हम दुसरा तिसरा चौथा, तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारचे जे काही व्यक्ती असतात दॅट इज अ मिक्सचर. समजतंय का? ते कंपाऊंड असणार का? नाहीये. कंपाऊंड कोण असणार आहे? जो काय लग्नापर्यंत पुन्हा सातों जन्म साथ रहने वाला क्या है? कंपाउंड रहेगा. लेकिन मिक्सचर क्या रहेगा? आएगा, दूसरा जाएगा, तिसरा आएगा, जाएगा. अशा प्रकारचे जे काय रिलेशन असेल दॅट इज अ मिक्सचर. याच्यामध्ये जर आपण बघितलं कंपाऊंड वर्सेस मिक्सचर, तर केमिकल वर्सेस फिजिकल कॉम्बिनेशन. कंपाऊंड मध्ये काय असणार आहे? केमिकल कॉम्बिनेशन. इथं काय असणार आहे? फिजिकल कॉम्बिनेशन. इथं काय असणार आहे? फिक्स मध्ये असणार आहे कंपाऊंड मध्ये, पण इथं काय व्हेरिएबल रेशिओ असणार आहे, मे बी नॉट फिक्स इन प्रपोर्शन. इथं काय असणार आहे? न्यू असणार आहे, पण इथं काय ओरिजिनल प्रॉपर्टीज असणार आहे. त्यांचे काय ज्या ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज आहे किंवा ॲटमच्या प्रॉपर्टीज त्या डिफरंट होणार नाहीये. नॉट सेपरेबल. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय कंपाऊंड सेपरेट होऊ शकतात का? नाहीये, कधी नाही. परंतु मिक्सचर काय सेपरेट होऊ शकतं. अगोदर पण सांगितलंय, कपल याद रखना है. पहला वाला कपल कभी छोड़ेंगे क्या? नहीं. लेकिन लास्ट वाला कपल क्या? हम तुम्हारे से कोई बेटर मिलेगा, तुम्हें छोड़ेंगे, उधर के दुसरे को भी छोड़ेंगे. आपको मालूम आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल ऑफ द कंपाऊंड जर आपण बघितलं तर वॉटर आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, सोडियम क्लोराइड आहे आणि मिथेन आहे. याला लक्षात कसं ठेवायचं? हटू कोटू क्या बोला सर ने? हटू कोटू नकल, सोडियम क्लोराइड आणि मिथेन कहपोर, हे एक्झाम्पल आहे कंपाऊंडचे. पण आपण जर बेसिक डिफरन्स जर म्हणजे बेसिक एक्झाम्पल जर घेतले आपण मिक्सचरचे, तुम्हाला मिळणार आहे एअर, सॉइल, सॉल्ट वॉटर, ऑइल अँड वॉटर. हे कोणाचे एक्झाम्पल्स आहे बाळा? हे एक्झाम्पल्स आहे मिक्सचरचे. मग याला सेपरेट करण्यासाठी काय काय कुठल्या मेथड तुम्ही यूज करू शकता? ते फिल्ट्रेशन मेथड, त्यानंतर इव्हॅपोरेशन मेथड, मॅग्नेटिझम्स आणि डिस्टिलेशन, या काय मेथड्स आहे त्याला आपण सेपरेट करू शकतो ते मिक्सचरला. जर आपण अजून काय मिक्सचर जर व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर मला समजून घ्यावं लागणार आहे चायपत्ती. चायपत्ती म्हणजे काय? तुम्हाला माहिती टी सगळ्या घरामध्ये बनवला जातो इंडियामध्ये. तर मिक्सचर इन कुकिंग और टी सुद्धा काय मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये पाणी, साखर, त्यानंतर पत्ती हे सगळं बनवलं, दॅट इज अ टी. सॅलड, तुम्हाला मध्ये लग्नामध्ये खायला गेले त्याच्यामध्ये काय सॅलड मिळतात, त्याच्यामध्ये काय टमाटा, गाजर, कोबी, बऱ्याच गोष्टी असणार आहे. तर त्या समजा मला जर त्याच्या मी सॅलड बनवलं, सॅलडमधून काय मला टोमॅटो घेऊ शकतो का? सेपरेट करू शकतो का? इझिली सेपरेट करू शकतो. पण वॉटरमधनं मी हायड्रोजन सेपरेट करू शकतो का? नाहीये. तर सॅलड इज अ बेसिक एक्झाम्पल ऑफ द मिक्सचर. समजतंय का? ह्या छोट्याशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मेडिसिन किंवा फ्यूल्स हे कोणाचे एक्झाम्पल्स आहे? हे आहे कंपाऊंड्स आहे. समजतंय का? कधी त्याला सेपरेट करू शकतो का आपण? नाहीये. यूज इन इंडस्ट्रियल लॅबोरेटरीज. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चलो टेक केअर, बाय बाय.